पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ उपजते ते भाग्य नव्हे धनपुत्र गावा निकटवास बरा संतान पायी पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ उपजते ते तुका म्हणे हेची करावी निराशी तुका म्हणे हेची करावी निराशी बरी संतान पायी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ उपजते ते विठाला महायोग पेठे तदेवी वरथ्यम वरम पुंडलिकाय राजो महेंद्र समागत स्तंतम आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण होय जीवन श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार ज्ञाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी जेथे जावे तेथे चरीचे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ उपजते ते मस्तक ये पाया संत संगे पूर्व पुण्य जरी होतीचा अनुकूल अंतराय म्हणून उपजते ते प्रस्तुत श्री करता घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध संत संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्व संत जगद्गुरु अशा अनेक उपमा असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा भंग श्रीसाठी घेतलेला आहे आणि या भंगाबद्दल जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना खऱ्या लाभाचं ठिकाण सांगतात विठाला श्री हनुमान
जयंती उत्सवानिमित्त आणि श्री हनुमान संत सावता महाराज ज्ञानेश्वर महाराज वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह फुले मला 52 वर्षाची परंपरा सप्त्याची तुमच्या खरंच कार्यावर सगळ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा टिकवून चालवणं फार अवघड झालेले आहे आणि जुन्या मंडळींना तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. कारण अभंगच असं आहे खऱ्या लाभाचं ठिकाण. 52 वर्ष तुम्ही जी तपश्चर्या केली, जी साधना केली देवाची, तेच खऱ्या लाभाचं ठिकाण आहे. आजचा अभंगाचा मूळ उद्देश तो आहे की तुम्ही आणि जर चांगलं जीवन जगलो, संतांच्या संगतीमध्ये राहिलो, संत वाङ्मयानुसार वागलो आणि त्याप्रमाणे मार्गक्रम केला तर तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारांचा अभंगच आहे. खऱ्या लाभाचं ठिकाण या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. आता खऱ्या लाभाचं ठिकाण जर कोणतं असेल, हेच वारकरी संप्रदाय, नाम साधना, चांगलं जीवन जगणं, चांगलं राहणं, चांगलं विचार ठेवणं, कोणाचं वाईट करायचं नाही, कोणाचं वाईट चिंतायचं नाही, हेच विचार पाहिजे. लाभाचं लाभ म्हणजे काय? तुम्ही आम्ही जे कर्म करतो त्या कर्मावर सुद्धा बरंच अवलंबून असतं. आपण जर कर्म चांगली केली तर लाभ मिळतो, वाईट कर्म केली तर लाभ मिळेल का? नाही ना. लाभ निश्चित कशामध्ये आहे आणि लाभ कसा आपल्याला प्राप्त होईल हे फार महत्वाचं आहे. ते आपण त्यानुसार आपला मार्गक्रम करणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेला बरीचशी मंडळी समाजामध्ये, वारकरी संप्रदाय असो, शेती असो, व्यवसाय असो, व्यापार असो, एखाद्याला सल्ला विचारायला गेलो तरी तो चांगला सल्ला देतो, त्याची हानी नाही. कोणती फवारणी करतो म्हणतो, आपण फवारणी करतो तरी पिकं पडून जातो. म्हणजे चांगला सल्ला देण्याची मनस्थिती राहिलेली नाही. आणि तुकोबाराय या ठिकाणी सांगतात, खऱ्या लाभाचं ठिकाण सांगतात. मग तुकोबारायला प्रश्न करा, तुकाराम महाराज तुम्हाला खऱ्या लाभाचं ठिकाण सांगण्याचं कारण काय? कारण समाजामध्ये तर लाभाचं ठिकाण सांगणारी फार मंडळी आहे का मला? बरोबर ना. समाजामध्ये सल्ला देणारी, लाभाचं ठिकाण सांगणारी आणि तुम्हाला आम्हाला ज्ञान देणारी बरीचशी मंडळी आहे. ज्ञान योग्य की अयोग्य आनंतर करा, असं कर, तसं कर, हे नको करू, ते नको करू, असं सांगणारी बरीचशी मंडळी असतात. पण तो सल्ला देतात तो आम्हीचा देत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, समाजाच्या रचनेमध्ये जो बदल झालेला आहे त्या रचनेमध्ये योग्य सल्ला आणि योग्य ठिकाणी तुम्हाला घेऊन जाण्याचं जे विचार आहे ते कमी पडलेलं आहे. अधोगतीकडे नेणारा समाज जास्त निर्माण झालेला अधोगतीकडे. आणि मग इथं तुकोबाराय म्हणतात तर लाभाचं ठिकाण हेच आहे. ते कसं? तुकोबारायांनी उदाहरणाचं दिलेलं. समाजामध्ये 4 वर्ग आहेत, 4 वर्ग. उदाहरणाचं तुकोबाराय असे नव्हते आणि मुखा वाटे अमृत वचने, त्यांच्या मुखात काही अमृत वचने बाहेर पडायचे. ते खऱ्या लाभाचं ठिकाण सांगताना समाजाचे 4 वर्ग पाडतात. त्या 4 वर्गामध्ये पहिला वर्ग स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. म्हणजे आपलं हित करत नाही आणि दुसरं कोणाचंही पण हित करत नाही. असा कोणता वर्ग? पहिला वर्ग. दुसरा वर्ग फक्त आपलंच काय ते बघायचं, दुसऱ्याचा अजिबात विचार करायचा नाही. समाजातला तिसरा वर्ग स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. त्याचा अर्थ असा की आपलं पण हित करतो आणि आपल्या बरोबर समाजाचं पण बरंच हित करतो. आणि चौथा जो वर्ग आहे तो म्हणजे संत जीवन. संत जीवन हे सगळ्यात श्रेष्ठ जीवन आहे. त्याला पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, आपलं हित करायचं, स्वार्थही साधायचं नाही, परार्थही साधायचं नाही. आपलं हित करायचं नाही आणि दुसऱ्याचं हित होऊन द्यायचं नाही.
आपली हानी आणि दुसऱ्याची हानी. याला ज्ञानेश्वर महाराजांनी मस्त ज्ञानेश्वर आपणही अंग गळे. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचे वाक्य, आपणही अंग गळे नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा चढे दीपाचे मी. कसं माहितीये का, पूर्वी आपल्या गावात तेल असायचे, बत्त्या असायच्या, हल्ली लाईट आली. मग त्या बत्त्यावर ते फुलपाखरू असायचं ना, ते फिरायचं गोल गोल त्याच्यावर, आणि गोल गोल फिरता काय करायचं, झडप मारायचं झडप. आणि म्हणलं तेव्हा काय करायचं, विजून जायचा. त्याला ज्ञानेश्वर महाराज, आपणही अंग गळे नागवी जगाचे डोळे, म्हणजे स्वतः डोळे फाक झाला आणि अंधारमय वातावरण निर्माण केले. नागवी जगाचे डोळे, पतंग तैसा चढे दीपाचे. दीपामध्ये दीपाच्या त्या ज्योतीमध्ये जळून गेला, पण जळता जळता सगळ्यांना अंधारमय करून गेला. अशी अवस्था समाजाची झालेली आहे. तुम्ही काही करतं, तुम्ही कसंही वागतं. अहो, तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी अवगत असेल, आजूबाजूच्या गावात ऐकलं असेल, वैल्या पोटी एखाद्याची वळी पेटून दिलेली असते. दिलेली बऱ्याच जणांची वैरा पोटी एखाद्याचं मांडव जाळले, गोठे जाळलेले आहेत. अनेक उदाहरण आहेत, अनेक गावामध्ये आहेत. वैरा पोटी मला सांगा, ज्यांनी गोठे जाळले, ज्यांनी वडे पेटवले, ज्यांनी मांडव पेटवले, त्याचा काय फायदा? काहीच नाही. ज्याचं पेटवलं त्याची नुकसान, आणि याचा तर काहीच फायदा नाही. असं अनेक विक्षिप्त प्रकारचं वातावरण आहे. आणि तुकोबाराय लागतं याच ठिकाणी, संतांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर कोणत्याही वाईट बाबी करताना, वाईट कृत्य करताना तुमच्या मनाची तयारी होणार नाही. आपण म्हणत नाही ही योग्य नाही, हे असं करणं योग्य नाही. पण कधी करतं, संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतरच. मोकारांच्या संगतीमध्ये राहिला ना, तो मोकार शिकार बरंच काही. आणि आपलंही हित पाहत नाही आणि समाजाचं हित पाहत नाही. याचं तुकोबारांनी एक उदाहरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. एका गावात दोन माणसं राहायचे, जवळपास शेजारी शेजारी. दोघांचं कधी पटायचं नाही. दोघांचं एकमेकांमध्ये 36 आकडा. बरं, सकाळी उठल्याबरोबर तोंड विचारलं सगळं, कारण घर शेजारी सगळे होतो ना. आणि काय झालं, तेव्हा पहिला जो कृती करायचा तीच कृती दुसरा करायचा. पहिल्याने समजा गाडीची सही फोर व्हीलर घेतली, आता ट्रेन घेतली तर आपल्याला घेतली पाहिजे म्हणून तो घ्यायचा. पहिल्याने बंगला बांधला, याने पण बंगला बांधला. म्हणजे पहिल्याची जी कृती होईल तो दुसरा. कारण नाही जर केली तर आपण हारू ना. हा जर करतोय त्याबरोबर स्पर्धाच केली पाहिजे ना. आणि एखाद्या गोष्टी जर आपण कमी पडलो करण्यासारखं होईल ना, मग पहिला जो कृती करायचा त्याच्यापेक्षा जास्त कृती करण्याचा प्रयत्न दुसरा माणूस करायचा. ते असं परत चाललं. म्हणजे अगदी शेतामध्ये काम असो, कोणते बंगले असो, कोणतेही काम असो, जे जे असेल ती कृती करताना फक्त एकच शेजारचा काय करतो त्याच्यावर दुसरा आपला निर्णय घ्यायचा. गावात काय चाललं याला काय चाललं का नाही तपासला होता. कुठं सत्ता चाललं, कुठं मंदिर चाललं हे त्यांना माहित नव्हतं. फक्त स्पर्धा. असे स्पर्धा जीवन जगत असताना हा पहिला म्हणजे हा नेहमीच माझ्याबरोबर स्पर्धा करतो. मी जे करीन त्याच्यापेक्षा जास्त कृत्य करतो, याला काही तुम्ही काळाची शिकवला पाहिजे. मग काय करणार, त्याचे डोकं लावलं पाहिजे. गाठी त्याची जमीन होती,
चला आपण म्हणजे मंदिर बांधूया तिथे. म्हणजे काय हिंमत आहे काय मंदिर बांधण्याची, आपण मंदिर बांधू. आणि त्यांनी केलं नदीच्या काठी मंदिर बांधायला घेतलं. अशी 100 बाय 100 पाया खोदला, मंदिर बांधकाम चालू केलं. उंची चांगली 35-40 फूट, कळस त्याच्यावर 20 फूट, असं मंदिर, छान मंदिर बांधलं. आणि मंदिर बांधल्यानंतर शिवलिंगाची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर साधना चालू केली. बघतो आता हा काय करतोय शहराचा. सकाळी उठायचं, कमंडलूमध्ये पाणी भरायचं आणि दररोज जायचं आपल्या मंदिरामध्ये नामस्मरण करायचं. याची झोपत उघडली ना हो. अरे हा साधनेला लागलाय आणि आपण तो 5 वाजता उठायचा, मंदिरात जायचं ना. 5 वाजता उठायचा, अंघोळ करायचा, स्नान संध्याकाळी कमंडलू जायचा आणि मंदिरात जायचा. हा काही पडला आणि आता मला झोपच किती लागली नाही. मग या पट्ट्याने पण ठरवलं, दुसऱ्या पट्ट्या आपण पण मंदिर बांधू. हा त्याने बांधलेलं आपलं बांधू. एक तर आयुष्यभर स्पर्धा करता करता येते इतर आयुष्य आले. बऱ्याच गावामध्ये अजूनही अशी उदाहरणं आहेत. एकमेकाच्या स्पर्धा अजूनही चालू आहे. भावकीच्या आहे, गावकीच्या आहे, नातेवाईकांच्या स्पर्धा अजूनही चालू आहेत. याला वाटलं त्याचं मंदिर झालं, आपण संपूर्ण आयुष्यामध्ये कधी कमी पडलो नाही आणि आपण मंदिर बांधलं. त्यांनी पण नदीच्या काठी त्याची जमीन कमी मंदिर बांधायला घेतलं. त्यांनी पण आता येतं 100 बाय 100 मध्ये ठेवलं पाहिजे ना. नांदेडमध्ये मोठी झाली, उंची मोठी झाली, मंदिर बांधलं. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मंदिर झालं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय घेऊन मंदिर बांधलं. ठीक आहे, शिवाची तू स्थापना केली, शिवलिंगाची मी पण तेच करतो. त्यांनी पण शिवलिंगाची स्थापना केली आणि दररोज पहिला ज्या वेळेला उठायचा याचं खिडकीतून लक्ष करायचं, उठला की नाही, निघाला की नाही. मग तो निघाला का हा पण निघाला पाणी घेऊन. तो साधना करायचा, दुसरा पण साधना करायचा. अशी साधना करता 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 दुसऱ्याला जर कंटाळा आला ना, पहिला जोकडं उठत जा, जोकडं उठायचं नाही. साधना होती ना ती. अशा प्रकारची साधना चालू आहे. पहिला यायला लागला, तो दुसरा यायला लागला. सकाळचे 5च्या ऐवजी नंतर यायचा टायमिंग आला 4:30. तो 4:30 उठायला लागला. उठला का तो बघायचं एकमेकाकडे. नंतर तो 4ला यायला, हा पण 4ला यायला लागला. नंतर तो 3ला यायला लागला, हा दुसरा पण 3ला यायला लागला. पहिला मग आता झोपायची सांगितले. अशा त्यांच्या साधना चालू झाल्या. साधना पहिला मंदिरामध्ये येऊन नामस्मरण करायला लागलं, दुसरं नामस्मरण करायचं. नामस्मरण करता करता 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने गेले. भगवान शिवजी हे भोळे शिवजी आहेत. भोळे आहेत, भोळे देव भोळे. लगेच प्रसन्न होतात, लगेच प्रसन्न होतात. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती. आले, दुसऱ्या साधकाकडे आले, मंदिरामध्ये आले. लख्ख प्रकाश पडला. साधकाला वाटलं काय चमत्कार झालं, लख्ख प्रकाश पडला. बघितलं समजतं भगवान, नमस्कार घातला, लोकांगण घातलं. अरे देवा, हे धन्य झालं, धन्य तुझ्या दर्शनाने, धन्य झालं. म्हणून साधका किती तपश्चर्या केली तू, किती साधना केलीस. तुझ्या साधनेमुळे मी प्रसन्न झाले. घे म्हणे माझ्याकडून काहीतरी मागून घे. आता दुसरा साधक म्हणायला लागला,
काय मागायचं देवाकडे? विचार करण्याच्या अगोदर देवाला प्रश्न केला पहिल्यांदा, देवा तू याच्या अगोदर कुठे गेला होतास का? तर डायरेक्ट माझ्याकडे आला. देवाला प्रश्न विचारणारी मंडळी आहे. देव म्हणाले मी कुठेही गेलो नाही, मी डायरेक्ट तुझ्याकडे चालू आहे. घे तुला काय मागायचं तर मागून घे. हा दुसरा साधक काय म्हणतो, तो शेजारी बसलेला तू होणार दुश्मन. ते शेजारचा म्हणजे तो दुश्मन आहे. मी जी कृती करतो तशीच कृती तो डबल कृती करतो म्हणजे पहिले त्याच्याकडे जा आणि त्याला काय लागेल ते दे आणि नंतर माझ्याकडे ये. देव म्हणतात अरे मी प्रसन्न झालोय, तुझ्या साधनेवर प्रसन्न झालोय, त्या साधनेनुसार तुला द्यायला आलं मी पहिल्यांदा. हा म्हणाला जाता आलं तर बघ ना देवा त्याच्याकडे पहिल्यांदा. देव म्हणाला नाही नाही, मी तुझ्याकडे आलोय, तुला काय मागायचं असेल माग, नाही मी आलो. याला वाटलं आता देव प्रसन्न झाले ते काहीतरी मागावं म्हणून विचार केला. आपण संपूर्ण आयुष्यभर स्पर्धा करताना कुठे कमी पडलो नाही. सगळं आहे आपल्याकडे, प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, नोकर आहे, चाकर आहे, सगळं आहे. त्याच्यावर स्पर्धा करता करता सगळं आपण निर्माण केलेलं आहे. काय मागायचं देवाकडे? बरं तो नंतर किती मागणार आहे आपल्याला काय माहित. हा मी तर मागितलं तर कमी पडलं तर त्याला अनेक प्रश्न निर्माण झाले. काय करायचं देवा, काय म्हणायचं असं मागता त्याच्या मनात विचार आला. मनात विचार आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं देवा माझा एक हात, एक पाय, एक डोळा गळून पडले. तुम्हाला सगळ्या साधकांना कीर्तनाच्या मंडपामध्ये एकरूप करतो मी. देव जरी प्रसन्न झाले तरी त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेऊच याची हानी आहे का समाजामध्ये? म्हणून मी म्हणालो की आपण कीर्तनामध्ये बसलेल्या सगळ्या साधकांना एकत्र आणतो आणि सगळ्या साधकांना मनापासून प्रश्न करतो की देव जर प्रसन्न झाले तर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेतो का आपण? नाही. त्यांनी मागितलं एक हात, एक डोळा आणि काही गळून पडले. देव म्हणाले काय झालं? एक हात, एक पाय आणि एक डोळा गळून पडला. नमना नमन केलं. देवाला वाटलं तूच मागितलंय, घे बाबा तुला ते पाय देते. देव आले पहिल्या साधकाकडे. पहिल्या साधकाकडे आले तर तोच पुन्हा लक्ष प्रकाश. देव प्रसन्न झाले, नमना नमन झालं, आनंद झाला. देवा मी किती भक्तिवान आहे म्हणे, साक्षात तुझं दर्शन माझ्या साधनेचं सार्थक आनंद झाला. मग देव त्याला म्हणाले साधका किती तू तपश्चर्या केली. बरं ती द्वेषापोटी केलेली जरी साधना होती तरी ती साधनाच होती ना. मनापासून केलेली साधना होती का? ती नव्हती. स्पर्धेमधून झालेली ती साधना होती, द्वेषापोटी केलेली ती साधना होती. पण ती साधना साध्यापर्यंत जाऊन होती. माग तुला जे मागायचं ते माग म्हणे. हा म्हणाला आता काय मागायचं? त्याच्या मनात प्रश्न आला, त्याने किती मागितलं असेल? त्यांनी मागितलेलं आपल्याला माहित नाही आणि आपण देवाकडे मागितलेलं कमी पडलं तर समजायला पाहिजे. याला प्रश्न पडला काय मागायचं, हे मागायचं ते मागायचं असा विचार करता 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 पहिल्या साधकाने ठरवलं एक करू ना, देवाकडे जर मागायचं असेल तर एकच मागू. त्याला दिले ना देवा त्याच्यापेक्षा दुप्पट मला दे. विठाला पहिल्या साधकाने काय मागितलं होतं? एक हात, एक डोळा आणि एक पाय गळून पडले. याला वाटलं माझं कमी पडेल मग याने काय मागितलं? त्याच्यापेक्षा दोन हात, दोन पाय आणि दोन डोळे. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, देव जरी प्रसन्न झाले तरी त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करून घेऊच अशी माणसं समाजामध्ये फार कमी प्रमाणात आहे. पहिला तुकोबारांचा पहिला स्वार्थही साधत नाही
आणि मनातही चालत नाही, आपलं हित करत नाही आणि दुसऱ्याचं हित होऊन देत नाही. दुसरा वर्ग फक्त आपलं बघायचं काहीतरी. 9 वाजले मार झाली कीर्तन सोडलं पहिल्या पंक्तीला बसायचं. हा दुसरा पंक्तीला राग करायला काय वाटायचा आणि काय कमी पडून तो फक्त आपलं वैयक्तिक जीवन जगायचं, दुसऱ्याचा विचार करायचा नाही. एखादी गाडी भेटली तिथे तो म्हणतो थांबाई पिढी पिटू दे म्हणतो गाडी भेटली नाही. पैसे म्हणे वाचा काय आठवड्यात आहे भलतया दुःख देत जाये स्वार्थही साधित न पाहे फराचे युतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे काहीच ना आपल्याला काय करायचं त्याचा तो आपला बघेल. समाजाचा तिसरा वर्ग 2 समजावून सांगितले. तिसरा वर्ग स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आपलं हित करतो आणि आपलं हित करता करता समाजाचं सुद्धा जेवढं हित करता येईल तेवढं करतो. अजूनही गावागावामध्ये अशी बरीचशी माणसं भावकीमध्ये आहेत, गावकीमध्ये आहेत, समाजामध्ये आहेत, संप्रदायामध्ये आहेत. आपलं चांगलं करायचं आणि आपलं चांगलं करता करता आपले नातेवाईक असतील, आपले जेवढी चुलत्यांची मुलं, काकांची मुलं, बहिणी सगळ्या नातेवाईकांचं चांगलं करायचं असा तिसरा वर्ग आहे. तिसरा त्याचा फक्त एकच मनामध्ये आपलं चाललंय ना ते त्यांच्या आशीर्वादाने चाललंय, त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आपलं चांगलं चाललंय तर त्यांचे बंद करायचे असा समाजातला तिसरा वर्ग. त्याच्या तुकोबारायांनी गंगेची उपमा दिलेली आहे. गंगेची उपमा कसं का गंगा ज्यावेळेला उगम होते आणि समुद्राला जाऊन मिळते तर पण गंगेचं कार्य काय परत करायचं का फेडीत पाप ताप पोटीत तिरीचे पादप समुद्रा गायाप गंगेचे जैसे झाल्या उर्मी गंगा ज्यावेळेला उगम पावते त्यावेळेला नदी काठाला जेवढी झाडं असतात झाडं ती सगळी सुजलाम सुफलाम होतात. गावाला संपूर्ण गावाला पाणी मिळतं, मंगलमय वातावरण होतं. समुद्राला जातपर्यंत गंगा परोपकाराचं काम करते. म्हणून म्हणते का फेडीत पाप ताप पोकीत तिरीचे पादप समुद्रादायाप गंगेचे जैसे जाताना परोपकाराचंच काम करते असा समाजातला तिसरा वर्ग. आणि समाजातला चौथा वर्ग पाहता सगळ्यात श्रेष्ठ वर्ग ते म्हणजे संत जीवन. संत जीवन हे सगळ्यात श्रेष्ठ जीवन आहे. तुम्ही म्हणाल कसं संत हे देवाचं आणि जीवाचं मिलन घडून आणतात म्हणून संत श्रेष्ठ. काय वाक्य ऐका संत हे जीवा तुम्ही आणि जीव आहोत, आपण सगळे जीव आहोत. संत हे जीवाचं आणि देवाचं मिलन घडवतात म्हणजे भेट घडवतात म्हणून सगळ्यात श्रेष्ठ जीवन कोणतं संत जीवन आहे. तुकोबाराय म्हणतात मी या भूतलावर उरलो तो कशासाठी उरलोय फक्त उपकारासाठी उरलेलो आहे.
तुकोबाराच्या गाथेला 5वा वेद म्हटलेले, 5वा वेद. किती बुद्धिमत्ता, किती प्रगल्भता, केवढे छान ते सगळं त्या त्या प्रसंगानुसार लिहिलेलं ते लिखाण. म्हणून तुकोबारा म्हणायची, ही माझ्या पदरची वाणी, माझी मला देव बोलायला लावतात असं म्हणायचे तुकोबारा. आणि मुखावाटे जी मुखावाटे वचने आलेली ती माझी नाहीये, ही देवाची वचने आहेत. आणि तुकोबारा कसं सुखासाठी जगलेलं आहे. माझ्या साधकांचं अहित नाही झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. तेवढा महान विचार आहे. याला म्हणतात संतांचे विचार. दुष्काळ ज्या वेळेला पडला, दुष्काळ पडल्याच्या नंतर तुकोबारायांनी जे कर्ज वाटलं होतं, स्वतःच्या जे त्यांच्याकडून वाटलेलं कर्ज, ते कर्ज ते वाटलेलं कर्ज वसूल नाही केलं. नाना मोठे कर्ज होते सगळे. स्वतःच्या भावाला विचारलं, आपल्याला आपल्या जनतेचं पोषण करायचं, शोषण करायचं नाही. कर्ज होते डुबवायचे कर्ज संपूर्ण. कर्ज होते म्हणजे आता जे कर्ज करतो ना बँकातून पतपेढ्या वगैरे तेवढे सहाय्य घेतात ना, त्याला कर्ज म्हणतात. तुकोबारांनी सांगितलं, मला नाही, माझ्या समाजाचं मला करायचं नाही. तुकोबारांनी भावाला विचारलं, आपण हे सगळं इंद्रायणीच्या दुहामध्ये बोलून टाकू. सगळेच भाऊ भावांचं ऐकतात असं नाही. तुकोबारांचं नाही, तुझे आज तू बुडव म्हणजे माझे मी नाही देणार. तुकोबारांनी आपले स्वतःचे कर्जरोखे इंद्रायणीच्या दुहामध्ये बोलून टाकले. कारण काय, माझ्या समाजाचं शोषण नको, पोषण झालं पाहिजे. तुकोबारांनी आपल्या जीवनामध्ये संसाराला शून्य महत्व दिलं. शून्य, शून्य म्हणजे ज्याला काहीच किंमत आहे त्याला म्हणतात शून्य. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य, पुण्याची प्राप्ती करून देणारा धर्म वाढता केला. म्हणजे काय केलं, हरिभजन संसाराच्या नावे घालून या शिल्लक वाढता हा पुण्य धर्म केला. कोणता धर्म वाढवला, हरिभजनी ढवळे जुन्नर नाही, महाराष्ट्र नाही, संपूर्ण जग तुकोबारांनी ढवळून काढले. कशामध्ये, हरिभजन आहे. हरिभजने ढवळले जग चुकविला लाग,
लाग म्हणजे संबंध, कळी काळाचा म्हणजे तुमच्यावर येणारे घात संकट हे सगळ्याचं निवारण तुकोबाराने केलं. कोणत्या माध्यमातून? नाम साधनेच्या माध्यमातून. हरी भजनी ठेवले चितळीला लाग ज्यांच्याकडे नाम साधना आहे, ज्यांच्याकडे नामस्मरण आहे, तिथे त्या यमाला पण सांगितलेले ज्या ठिकाणी नाम साधना करते तिथं जाऊ नको, नाम राखायला चढायचं. यमधर्म सांगे दुका तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. गावात तर नाही जायचं, पण जे साधना करतात त्या शिवेवर सुद्धा जायचं नाही. दुका यमधर्म सांगे दुका तुम्हा नाही तेथे सत्ता. जायचं नाही तिकडे. का नाही जायचं? नाम साधना करतात, ते साधक आहे, चांगलं जीवन करतात, तिकडे जायचं नाही. म्हणून तुकोबारायांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला खऱ्या लाभाचं ठिकाण कोणतं ते अभंगाच्या प्रबल जन्मात सांगितले. कीर्तन समजलं, कीर्तन समजलं, वागणी बदलली. अभंगाचं प्रथम चरण आहे, जेथे जागे तेथे कपाळ सरीचे, लाभतो विशेष संत. संतांच्या संगतीने विशेष लाभ आहे असं तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात उत्तरार्धात म्हणतात. तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे तरी संतांच्या संगतीमध्ये, आणि जेथे जावे तेथे कपाळ सरीचे. कपाळ म्हणजे नशीब आणि प्रारब्ध असा फरक करतात कपाळाचा. नशीब आणि प्रारब्ध. संतांची भाषा ही पारिभाषिक भाषा असते. थोडं समजावून घ्या तर कीर्तन करेल.
संतांची भाषा पारिभाषिक असते. याच्यामध्ये दोन भाग असतात. याच्यामध्ये पहिला भाग असतो वाच्यार्थ आणि दुसरा भाग असतो लक्षार्थ. आता मी कीर्तन करतोय, माझ्या वाचेमधून जे निघतंय तो लक्षार्थ लावणं फार महत्वाचं असतं. वाचेमधून निघते, वाचा एकत्र केल्यानंतर आपल्याला कळतं निश्चित काय म्हणतात महाराज, निश्चित तुकोबाराय काय म्हणतात, संत मंडळी काय म्हणतात. पण लक्षार्थ लावणं फार महत्वाचं असतं. संत पंचायतने जे संत वाङ्मय तुमच्या आमच्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे, ते संत वाङ्मय जर तुम्हाला कळलं तरच आनंद वाटतो ना हो. संत वाङ्मय कळलं नाही, संत पंचायतने केलेल्या ज्या रचना आहेत हे तुमच्या आमच्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला जर कळलंच नाही तर तुम्ही तिकडे वळणार नाही. आणि कळाल्यानंतर तुम्ही वळल्याशिवाय राहणार नाही. अवघड गोष्टी आपण त्या कंटाळायला कळतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव ग्रंथ लिहिला, चांगदेव 65 लिहिली. तुमच्या आमच्या सर्वांसाठी साध्या आणि सोप्या भाषेत हरिपाठ लिहिला आणि संपूर्ण जगासाठी पसायदान लिहिलेला. वयाच्या 14व्या 15व्या 16 वर्षाच्या आतमध्ये ज्ञानेश्वरांनी लिहावी. ज्या ज्ञानेश्वरीमध्ये अजून अनेक अर्थ लिहितात. कितीतरी लोक डॉक्टरेट लिहिली पण ते कमी पडले तिथे. त्यांना भल्या भल्याला ज्ञानेश्वरी कळली नाही अजून. ज्ञानेश्वरीची सुरुवात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी संत रचना जे आहेत ते सांगतो. संत वाङ्मय तुम्हाला कळलं पाहिजे. आपले सगळे जेवढे प्राकृत ग्रंथ आहेत त्या सगळ्यांची सुरुवात श्री गणेशाय माशी आहे. आता कोणते ग्रंथ बघा, कोणते ग्रंथ बघा, श्री गणेशाय म्हणजे कुठे सुरुवात होते. ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे का तशी श्री गणेशाय ना. ओम नमो द्यात्या वेद प्रतीकात्या जय जय संवेद्या आत्मरूपा. ओ म्हणजे काय, ओ आणि म 3 अक्षरामधून तयार झालेला शब्द म्हणजे ओम. आणि त्याचं तुला स्पष्टीकरण करून सांगतो. आपला मुद्दा कोणता माहिती का, पुन्हा जागरण वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाच्याबद्दल निघाले, लक्षात येणं फार महत्वाचे. ओ म्हणजे 3 अक्षर, अ ओ आणि म. अ म्हणजे काय, आकार चरण उदर. उ म्हणजे काय, उकार उदर विशाल. मकार महामंडल मस्तकाकारे. अ उ आणि म या 3 अक्षरामधून ज्ञानेश्वर महाराजांनी गणपती बाप्पाचं स्तवन केलेलं आहे, अ उ आणि मच्या माध्यमातून. आणि मग पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तुझी गणेशू सकलात्मती प्रकाशू मने निवृत्ती संत वाङ्मय कळलं पाहिजे. ज्ञानेश्वरी झाली अमृतानुभव ग्रंथ मला न कळलं, मी बरेच वेळ वाचला. चांगदेव 65 चांगदेवाला नाही कळली. तुम्हाला आम्हाला काय करणार, जो 1400 वर्ष जगला, 64 कलागुणांनी युक्त होता असा चांगदेव, त्यांना चांगदेव 65 कळली नाही. त्याच्यात पहिली ओळीच चांगदेवाला कळलंच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 ची सुरुवात फार मोठं बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 ची सुरुवात आशीर्वाद रूपी मंगल चरणाने केलेली आहे. जरी हा 1400 वर्ष जगला तरी याला आशीर्वादाचीच गरज आहे. आणि ज्ञाना येतो, ज्ञाना कोण होते, ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार होते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानाचा सागर सखा
संपूर्ण जगाची माऊली आहे, संपूर्ण जगाची. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता तुला ग्रंथ सांगितलं ज्ञानेश्वरी अमृतांत ग्रंथ तांदूळ 65 साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही आम्ही सगळे वळावे म्हणून हरिपाठ या ग्रंथाची रचना केली. हरिपाठ सगळ्यांना कळतो वाचल्यानंतर काय अर्थ आहे त्याच्यामध्ये. आणि संपूर्ण जगासाठी आता विश्वात्मके संपूर्ण जगासाठी हे ज्ञानाने केलं. तुम्हाला सांगत काय होतो, मुखातून आलेली जी वाणी आहे, मुखातून आलेली जी वाच्यता आहे ती लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आता तुम्हाला अजूनही सांगतो म्हणजे तुम्हाला जरा कळेल वाच्यार्थ आणि लक्षार्थ म्हणजे काय. एका माणसाला जायचं होतं शेजारच्या गावामध्ये. असंच नवीन माणूस आला होता पुण्यामध्ये जायचं होतं. त्याने विचारलं, अरे बाबा ओतूरला जायचं, कसं काय जायचं. आता तुमच्या आमच्यासारखे सल्ला देणारे भारी असतात. त्यांनी सांगितलं समोर ते झाड दिसतंय ना, त्या झाडावर पलीकडे जाता लगेच ओतूरली. काय सांगितलं, झाडावरून लक्षात का, आणि झाडावर चांगलं साक्षाच्या उतारला मग पलीकडे उतरला पोहोचला. आता मोठा कोणता समजावून सांगतो, लक्षात आली वाच्यामधून निघालेला आहे, लक्षात घेणं फार महत्वाचं. दुसरा एक माणूस या गावामध्ये नवीन आला होता. नवीन आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, बाबा दूध कुठे मिळेल. नदीवर जा, तिथे गवळ्याची घर आहे, तिथे तुला दूध मिळेल. हा गेला नदीवर. नदीवर नाही गेला, नदीचा रूप भरायला दूध कुठे मिळेल बघण्यासाठी. पण असं होतं का, त्यांनी सांगितलं का नदीमध्ये जा, पाण्यात उभा राहा, मग तुला तिथे दूध मिळेल. नाही ना. एका साहेबांनी सांगितले, बा आज आपल्या ऑफिसमध्ये फार मोठा माणसं येणार आहे. याचा ऑफिस होतं साहेबांचं. पहिल्या माझ्यावर स्वच्छ कर, चांगलं चकाचक कर, स्वच्छ कर, सगळं मस्त क्लीन कर, मोठे शेड पैसे घेऊन येणारे. घाण वाटलं तर पैसे नाही द्यायचे आपल्याला, चांगलं स्वच्छ कर. आणि दुसरं त्याला सल्ला दिला शेठने, माणूस बघून कचरा टाक. पहिल्या माझ्यावर चांगलं चकाचक क्लीन केलं, पोछा मारला, डस्टबिन मध्ये कचरा भरला आणि खिडकी जाऊन उभा राहिला. कशासाठी, म्हणजे माणूस ज्या वेळेला निघेल त्याच्या अंगावर कसं केलं ना. अहो चांगले बस सफेद कपड्यावर चालले होते काय खाऊन. याला वाटलं आता शेतने सांगितलं आपल्याला माणूस बघून कचरा टाक. जाता जाता मुलाला अंगावर कचरा टाकला. कपडे खराब झाले, रागात वरती आला, पकडून मारणार. तेवढा तो सांगावं शेत माझी चुकी नाही झाली. माझ्या साहेबांनी सांगितलं तेच मी गेलो. काय सांगितलं होतं तुझ्या साहेबांनी, म्हणजे माझ्या साहेबांनी सांगितलं होतं माणूस बघून. आता आलं ते शेतकरी त्यांनी सांगितलं होतं त्यांच्याकडे, अरे काय हो तुमच्याकडे, तुम्ही काय सांगितलं तुमच्या कर्मचाऱ्यांना. मग त्याच्या लक्षात आलं या गावाने खरंच कचरा टाकला माणूस बघून. अरे माणूस नसताना कचरा टाकायला सांगितलं होतं का माणसाच्या अंगावर सांगितलं होतं. संत वाङ्मय, पुन्हा एकदा सांगतो, संत वाङ्मय कळणं फार महत्वाचं. वाचेमधून निघालेली जी वाणी आहे, वाच्यार्थ, तो लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून जोपर्यंत संत वाङ्मय कळत नाही, संतांची वाणी कळत नाही, संत रचना कळत नाही, तोपर्यंत किती कीर्तन होते ना, किती कीर्तन होऊ द्या, त्या कीर्तनाचा उपयोग नळे फुंके सोनारे सगळ्यांना हळूहळू सगळे तुटपटले, तिकडून तिकडून गेले वारे. वारे जाऊ नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं ऐकायचं माहिती का कीर्तन, परी ते मनाच्या काने ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठव वाटी घ्यावे चित्ताच्या. कोणत्या कानाने ऐकायचं, मनाच्या कानाने ऐकायचं. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठव वाटी घ्यायचे. इथपर्यंत आलं पाहिजे कीर्तन. नेयावे हृदया अकंपते.
आजपर्यंत कीर्तन गेलं पाहिजे, आजपर्यंत साधना केली पाहिजे, तरच कीर्तनाचा होतो. कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर आपण हरिरूप झालं पाहिजे. कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप. आपण पूर्ण मंगलमय वातावरणामध्ये हरिरूप झालं पाहिजे. जर का कीर्तनात टाळ्या वाजायला सांगितल्या, टाळ्या सांगितलं ना तर ते शेजारच्याला सांगते का हे अरे टाळी वाजव, ते महाराज किती जोरात कीर्तन करतात. तो सांगतो तुला वाजवतो तर तू वाजव, मी नाही जा. हा अशी म्हणतात होते. मी आता पुढे कीर्तनाला टाळ्या वाजवायला सांगितलं काय म्हणतात, तुला वाजवायचं तर तू वाजव, मी नाही. वाजविता टाळी प्रसंगामध्ये सुद्धा आपल्याला संकोच वाटतो. आपण मनापासून टाळ्या वाजवत नाही. बरेच ते शेजारच्याने सांगितलेलं सांगतो का तुला वाजवायचं तर तू वाजव, आणि त्याच्या पुढे अजून काय सांगतो माहिती ना, यासाठी मी कीर्तनाला येत नाही. कशासाठी? टाळी वाजवणं. अरे टाळी वाजवणं ही एक साधना आहे. मुखाने नाम घेणं ही एक साधना आहे. आणि साधना जर चांगली केली तर ती साध्यापर्यंत जाऊन पोहोचते. अशी साधना असावी. जी साधना आपण करतो ती साध्यापर्यंत पोहोचली पाहिजे. अशा प्रकारची नाम साधना करावी. अरे नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये पांडुरंगाने नाचावं, ही साधना.
आले पंढरनाथ मागे, नामदेवराय आले, जनाबाई आले, ज्ञानेश्वर महाराज आले. जे देव होते, जे प्रत्यक्षात भगवंत होते, ते आनंद घेत होते कीर्तनामध्ये. नामदेव कीर्तन करी पुढे देव, एवढा आनंद आहे. आपल्याला कीर्तनात साधं एक रूप बसता येत नाही. आणि जनाबाई सांगते, जनाबाई ज्ञानदेवा बोला, अभंग बोला तुम्ही. देवांनी या कीर्तनाचा आनंद घ्यावा, देवांनी एकरूप व्हावं, देवांनी साधना करावी. मग आपली साधना सुद्धा कशी पाहिजे, देव साधना करतात आणि किती आनंदमय मंगलमय वातावरणामध्ये करतात. आणि आपल्याला आनंदमय मंगलमय वातावरणामध्ये साधना करता येत नाही. बरे हल्ली कीर्तनाचे स्वरूप बदलेल, साधनेचे स्वरूप बदलेल. आपण गळा तो एका बाजूला आणि व्याख्यानला तो दुसऱ्या बाजूला. नंतर महाराजांनी जर का थोडं चांगलं कीर्तन केलं हसण्यावारी म्हणतात, महाराज हे चांगले होते, चांगला हसवलं बरं का. कीर्तन हे हसण्यासाठी आहे का? खरं सांगा, कीर्तन हे हसण्यासाठी आहे का? आलेल्या विषयाच्या अनुषंगाने हसायला पाहिजे, पण फक्त हसण्यासाठी कीर्तन आहे का? कीर्तन ही एक नामसाधन आहे, नामसाधन आहे. भक्तीचा नाही इतरा गोष्टी भक्ती आणि ज्ञान मिळायची तर कोणत्या गोष्टी ह्या नारदाच्या गादीवर आल्या नाही पाहिजे. नारदाची गादी याला नियमावली आहे आणि संतांनी दिलेली नियमावली. संत मार्ग दाखविले आधी दयानिधी संत ते तेनेचे पंथे चालू जाता नकडे उंचा कोठे काही. संतांनी मार्ग दिलेला आपल्याला आणि त्या मार्गानेच आपण चाललं पाहिजे ना. आणि या नारदाच्या गादीला फार महत्व आहे. अलीकडे गावोगावी नाम सत्य होतात, मोठाले सत्य झाले पाहिजे. मोठाले महाराज आणतात, मोठाली पाकिटही देतात. मग तुम्हाला नाही सांगितलं होतं बाबा परिवर्तन किती होतं त्या माध्यमातून. ते का आपण आमचा सत्ता मोठा झाला पाहिजे, मान्य आहे. मोठाले महाराजांचं मान्य आहे. त्या मोठाल्या सत्यामधून, त्या नाम साधनेमधून तुमच्या आमचं किती परिवर्तन झालं हा शोधाचा मार्ग नव्हता. तुझं चौकून घेते का? फक्त सत्याची पण चढावड चालू झाली. मोठाले महाराज, मोठाले कीर्तनकार आणा तुमच्याकडे पैसे काय म्हणजे आणले पाहिजे. आणि पैसे कोणाचे समाजाचे पैसे आहेत. ज्या गावाला आवडतं त्यांनी करावं, पण जिथे साधना होईल, नाम साधना होईल, तुमचे आमचे विचार बदलतील, तुमचं आमचं आचरण बदलेल. अशा पद्धतीचे सत्य झाले पाहिजे तरच आनंद. काय ते सत्याला उपयोग आहे. अशा प्रकारे जे ते गावी ते ते कपाळ सर्व तुम्हाला काय सांगतो वाच्यार्थ आणि लक्षार्थ. बरं जे ते गावी ते ते कपाळ सरचे. कपाळ हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. आता सरीचे म्हणजे काय? तर कपाळामध्ये नसीब आणि प्रारब्ध
इथे तुकोबारायांना सांगायचे ते संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतरच, ऐकलं का? संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतरच तुम्हाला लाभ प्राप्त होईल, तरच कपाळ सरीचे होईल, नाहीतर नाही. आपण जिकडे जाऊ तिकडे कपाळ येतं आपल्या बरोबर. कपाळ हा आपल्या शरीराचा भाग आहे. जसं आपण डोक्यात घातलेली टोपी आपण जिकडे जाऊ तिकडे येते की नाही, असं होतं का? टोपी मागायला आपण डोकं पुढे जातो नाही ना? बरं, तुम्हाला खरंच एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्यायचं नाही. ज्यांच्या डोक्यात टोपी आहे त्यांना विचारतो, टोपी कशासाठी? हा, जोरात बोला ना, टोपी कशासाठी? काय नाही, मला काय फेकी नाही म्हणणार, समजा सांगतात तुम्हाला. टोपी कशासाठी? जोरात बोला, टोपी कशासाठी? डोक्यासाठी. डोकं कशासाठी? डोकं टोपीसाठी असं तुम्ही म्हणाल तर ते चुकीचं होईल. डोक्याने काहीतरी डोकवण्यासाठी डोकं. जे संत वाङ्मय आहेत, जे संत विचार आहेत, ते डोकवण्यासाठी डोके. टोपी तुमच्यासाठी निश्चित आहे डोक्यासाठी, पण डोकं टोपीसाठी नाही. तसं कपाळ तुमचं आहे, तर तुमचं कपाळ नशीब प्रारब्ध कधी मार्गस्थ होईल, कधी तुम्हाला आनंद मिळेल, संत संगतीशिवाय नाही. असा तुकोबारांच्या अभंगाचं प्रकरण करणे. आता त्याच्यात दोन पाठ पडतात, म्हणजे कसं माहिती का, नशीब प्रारब्ध असे वेगवेगळे पडतात त्याच्यामध्ये. आता नशिबाचा भाग समजावून सांगतो. एकाला लागलं लॉटरीचं तिकीट, ते तिकीट कितीचं लागलं? 5 लाखाचं. याला टूरला स्टँडवर पाहिलं 5 लाख, आणि निघालं त्याच्यात मध्ये आधी काय झालं, 5 लाखाचं तिकीट लागलं. दररोज 2-4 मीटर जमायचे, त्या दिवशी 20-25 जमा झाले चांगले. कारण चांगला पार्टी मिळत, हे काही हा रे नक्की पार्टी झाला. गेला 5 लाख लागले, घरी आला, मस्त आंघोळ केली, स्नान संध्या केली. कधी स्नान संध्या केल्यानंतर देवाकडे न जाणारा दिवस तो देवाकडे गेला. स्नान संध्या करून सगळे देवाकडे जातात आणि गेला, आंघोळ केली, देवाकडे गेला, स्नान संध्या करून नामस्मरण केलं, अगरबत्ती लावली. डोळे मी 5 लाख घ्यायचे होते ना, डोळे मिटवले, 5 लाख घ्यायचे म्हणून नामसागर आणि देवाकडे तसं झालं. मला 5 लाखाची वाटलं, तो आनंद झाला. तो त्याचा छोटा मुलगा बाळ आलं, बाळाने तिच्यात हात घ्यायचे, बाळाच्या तिथे त्याला पॉईंट्स तर मिळाले, घ्यायचे ना काही खायला नाही, त्याचं काही सोडायचं बाळाची छोट्या बाळाची. ते बाळ आलं, खिशात बघितलं, अरे आज पप्पाच्या खिशात काही पैसे नाहीत वाटत. त्याला पॉईंट्स हे पैसे कळत होते, बाकी काही कळत नव्हतं. पप्पाच्या खिशात बघितलं, काही कळलं नाही. त्याच्यात होती कागद. कागद म्हणजे काही पैसे होते, नोटा होत्या, काही लॉटरीचं तिकीट पडत होते त्याच्यात. त्यांनी काय केलं माहिती का, तिच्यातून सगळं काढलं. बाळांना राग येतं कधी कधी, लहान बाळ असले त्यांच्या वडिलांच्या खिशातून काढलं, सगळं फाडलं ना, पैसे नाही ना कामासाठी फाडलं आणि दिलं फेकून. बरं, हवा एवढी होती, पैसे गेले लॉटरीचं वाढले. आता हे आले, कपडे घातली, देवपूजा केल्यानंतर कधी शेण मारणारे शेण मारलं, कारण टाकला गेला जायचं ना. आणि कपडे कपडे ज्या कपड्यामधून जे कपडे काढून घेऊन त्याच्यातून साहित्य टाकावे, म्हणून त्यांनी बघितलं खिशामध्ये. खिशात काहीच नाही, कपडे तर चांगले घालत, बघितलं. तरी बाळाला विचार, बाळा माझ्या खिशातून काय घेतलं का? सांगितलं, बाबा आज तुमच्या खिशात पैसेच नव्हते, म्हणून मला आता राग, तुमच्या खिशातली सगळी कागद घेतली आणि फाडून पुढे टाकली. म्हणजे हवा जोरात होती, गेलं ना तिथे 5 लाखच गेले. जे 15-20 आले होते ना त्याच्या मागे, ते पळून गेले घरी. 5 लाखाचे पाहिजे कुठे मिळणार नक्की. Hare
समजावून सांगतो. नशीब आणि प्रारब्ध याची जोड तुमच्या कार्यावर अवलंबून असते. तुम्ही म्हणाल कसलं नशीब, कसलं कार्य? आपण जीवनामध्ये जे कर्म करतो त्याचा साठा तयार होतो. साठा. आपण प्रारब्ध म्हणजे काय, नशीब म्हणजे काय? आपण चांगलं कर्म केलं तर चांगल्या पुण्याचा साठा तयार होतो आणि आपण वाईट कर्म केलं तर वाईट पुण्याचा साठा तयार होतो. चांगल्या पुण्याचा साठा हा ज्यावेळेला दुःखद प्रसंग येतात त्यावेळेला तुम्हाला उपयोगी पडतो. थोडं समजावून घ्या का. चांगल्या कर्माचा साठा तुमच्या जीवनामध्ये जर दुःख आलं तर ते चांगलं पुण्य कमवलेलं पुण्य त्या वाईट वेळेला उपयोगी पडतं. आणि तुमचं कर्म वाईट असेल आणि वाईट कर्मामधून जो साठा तयार होतो वाईट कर्माचा, तुमच्यावर आलेल्या दुःखाचा अजून भर टाकतो. तुम्ही म्हणाल कसं? चांगल्या कर्माचा साठा जर तुमच्या संचितात जमा असेल तर तुम्ही कुठेतरी प्रवासाला निघाला, देवदर्शनाला निघाला, गाडीचं 100चं स्पीड, पुढे चालला देवदर्शनाला, टायर फुटला, गाडीच्या 2-4 पलट्या झाल्या, कोणालाही काही लागलं नाही. हा चांगल्या कर्माचा असलेला साठा तुमच्या जीवनामध्ये. कर्म काय होत असेल. वाईट कर्माचा साठा कसा आहे? जर तुम्ही निघालात दर्शनाला कुठेतरी, गाडीत बसला, 100चं स्पीड, सिगारेटी पेटवल्या, गाडीत अजून काहीतरी ठेवलं, पार्टीला चालले होते, गाडीवर नव्हती चालली, हा टायर फुटला, 2-3 गेले धडा. याला कारण एक सांगतो. चांगल्या कर्माचा साठा तुम्हाला वाईट प्रसंगाला उपयोगी येतो आणि वाईट कर्माचा साठा ज्यावेळेला वाईट केलेला असतो त्यावेळेला दुःख देतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे कर्म कराल तेच कर्म, बरोबर का? हा महत्वाचं आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे कर्म कराल तेच तुम्हाला भोगायला येणार. केले कर्म झाले तेची भोगावया मला एक सांगा, देवादिकांना सुद्धा दुःख भोगायला लागलं की नाही? आपण तर जीव आहोत, देवांना सुद्धा यातना झाल्या. आपल्याला जर यातना झाल्या, आपल्याला दुःख झालं तर आपण काय म्हणतो? कसं देव कसं काय? मी एवढी देवाची साधना करतो, एवढा देवादेव करतो तर माझ्या आप्रसंग काय? मला एक सांगा, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेकाचा दिवस ठरला होता. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता त्या दिवशी राज्याभिषेक झाला का? प्रभू रामचंद्र कुठे गेले? दशरथाला पुत्र करत मरावं लागलं. रावणाचं काय झालं? कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीता गेली. आणि देवांना दुःख भोगायला मिळतं. देवांना तुम्ही आम्ही मानव आहोत. अहो असं होतं बऱ्याच वेळेला रागाने लोक मारतो का लोक इकडे मारत बरीच हा त्याला आम्ही माळ घालतो, नाम साधना करतो आणि आमच्याच एक प्रसंग हे काही खातात कसे पितात हे बघा कसे बजेट देत. काही खातात काही पितात, त्यांचा मजेचा कालावधी लॉंग लाईफ नसतो. खातात पितात
बटन ती नोकरी टाकून फिरतो ना, हा आपल्याकडे माणूस लांबून निघून जातो कुठे यायचं का गेला ती बटन कायम करते ना सगळी. म्हणजे कर्मावर बरंच अवलंबून असतं. असे संत कोठे भेटतील ते अभंगाचं द्वितीय चरण आहे. पूर्व पुण्यकारी अनुकूल पुण्य पाहिजे. अनुकूल पुण्य अनुकूल पुण्य पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ होते. आपल्या जीवनामध्ये पुण्य ही प्रतिकूल नकोय, अनुकूल पुण्य पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, पारिभाषिक भाषा आपण आता पहिल्यांदाच सांगितलं वाचार्थ आणि लक्षात. पूर्व पुण्य जरी होती सांगतो, तुमच्या जीवनामध्ये जी पुण्य आहे ती अनुकूल पुण्य आहे, प्रतिकूल नकोय. अनुकूल पुण्य तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडतात आणि प्रतिकूल पुण्य तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार नाही. पुण्य जर चांगली असेल तर चांगल्या पुण्याचा साठा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतो आणि पुण्य जर वाईट असेल तर तसा साठा तुमच्या जीवनामध्ये तयार होतो. आणि त्याप्रमाणे तो तुम्हाला लोक मागायचं सांगितलं, पूर्व पुण्य जरी होती सानुकूल. आपण म्हणतो ना, या जन्मात केलं त्या जन्मात केलं या जन्मात म्हणतो ना आपण, जुनी म्हण आहे आपली. आपल्या पुण्याचा साठा चांगला. पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मूळ निपते देते. तुम्हाला चांगले संत कधी भेटते माहिती का? चांगल्या पुण्याचा साठा तुमच्याकडे असला तरच खरे संत भेटतील. सगळ्यांना सगळे चांगले संत भेटतीलच असं नाही. पुण्य फळले बहुत
ठिकाणी भगवंताचा अंशच होता. स्वतः भगवंत कीर्तनामध्ये अदृश्यपणे असतात. म्हणून तो कीर्तन चांगलं होय अंग. तुम्ही कीर्तनामध्ये म्हणणार असं काही नाही. देव स्वतः त्या ठिकाणी ज्या ब्रह्मानंदाच्या लहरी निर्माण होतात त्यालाच कीर्तन म्हणतात. खरंच काळावर सगळ्या ब्रह्मानंद याला म्हणतात ब्रह्मानंदाच्या लहरी. आणि तुमच्या जीवनामध्ये अभंगाचं द्वितीय चरण फार सुंदर आहे की पूर्व पुण्य जरी होती सांगतो. तुमच्या जीवनामध्ये जर पुण्य चांगले असेल तरच चांगले संत भेटतात. तुमच्या जीवनामध्ये प्रतिकूल पुण्य असेल तर तुम्हाला भेटणारे संत कसे असतात. संत कसे असावे. त्याची संत ज्याचा येत मेहनती काही ताना टोना नामस्मरणा. फक्त नामस्मरण असा उपयोग संत पाहिजे ना. अलीकडे लय संत झाले त्या मित्रांना टीव्ही नुसतं संतांवरच चालायचं. पण पोटासाठी संत झाले संत झाले कलित बहुत. आता बघा या प्रमाणाप्रमाणे देवाला काही देवऋषी संत आहेत, काही गोसावी आहेत, काही जटाधारी संत आहेत. असे वेगवेगळे संत निर्माण झालेले आहेत. आणि जे मेहनती काही ताना टोना नामस्मरणा वाचन नामस्मरण काहीच नाही. बरं तुकोबारांना लिंबू दोरा हे तुकोबारांना मान्य नाही. तुकोबारा मान्यच नाही करायची. आता तुकोबारांनी त्याच्यावर त्यांनी मार्मिक टिकेली. जर तुका म्हणे जयांच्या दैवते असतील स्वाधीन, जर त्यांची दैवते जर देव त्यांच्या स्वाधीन असतील का मरतील रांगा पोरं त्यांची पोरं का म्हणतात. तुकोबारांना हे मान्यच नाही. देवारात बसणं लिंबू दोरा जे काही तुम्हाला सांगत बसायचं ते माझ्या पदाची वाणी नाही. ते तुकोबाराय म्हणतात. ऐके कैके झाले समोर अनेक संत असतील. बरं ते जटाईदारी संतांवर तुकोबारांनी टिप्पणी केलेली. आखो गांच्या त्यांच्या गाठेत म्हटलेलं आहे. ते तुकोबारांनी ते मान्य नाहीये. तुमच्या जीवनामध्ये अनेक संत भेटतील परंतु अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये पूर्व पुण्य जरी होती सांगतो अंतराय मूळ संत व्यक्ती. तर ते संत तुम्हाला ओळखता आले पाहिजे. कोणाच्याही मोकारांच्या मागे फिरून जमणार नाही. पंत पुढील अशी चालता न कळे. तू चाललाय तो कोणत्या मार्गाने चाललाय पहिलं कळलं पाहिजे. पंत पुढील अशी चालता न कळे मागेल्याने डोळे उघडावे. म्हणजे तो खड्ड्यात पडलाय का गाठात पडलाय हे तर दिसून येईल. त्याचा पंत बरोबर आहे की नाही त्या संतांचा हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. पूर्व पुण्य जरी होती सांगतो अंतराय मुळे आपल्याकडे पैसा आहे, घोडा आहे, बंगला आहे, इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, पद आहे, सर्व सामर्थ्य आहे. कशाचीच गरज नाही
परंतु त्याच्यात आनंद नाही हेच अभंगाचं तृतीय चरण आहे. भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे, गणपुत्रता. भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे, गणपुत्रता. भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे, गणपुत्रता. भाग्य तरी नव्हे धन पुत्र आणि दारा निकट वास बरा संतांपायी. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये तुकोबारांनी कोणत्या पुरुषा नशिबात भाग्य कोठे आहे हे अगदी स्पष्ट भाषेत सांगतात. शेवटचं तिसरं चरण आणि चौथ्या चरणाचा शेवटच्या 10 मिनिटांमध्ये विचार करू. त्यापूर्वी ज्या भगवंताने आपल्याला शक्ती दिली, सामर्थ्य दिलं, भगवंताने इथपर्यंत तुम्हाला आणलं, तुम्ही नामस्मरण करताय, त्या भगवंताचं हात वर ठेवलं, सगळ्यांनी भजन करायचं. तुम्ही हात खाली करायचे नाही. का बदल बंद केलं माहितीये का? बघिनीवर शेवटपर्यंत टाळ्यावाजी होती आणि तुमच्या हात आले ना हळूहळू खाली सगळ्यांचे शेवटपर्यंत टाळले. आणि घरातलं मांगल्य जपावं, श्रीने जपावं, लक्ष्मीने जपावं. तुम्ही आपल्या आला कंटाळा काय केल्या वाटलं तरच भजन म्हणायचं, नाही तर चावते नव्हते. म्हणून 50% दिले काय ते शासनाची चूक नाही येते. हा स्पेशल आरक्षण त्यांना. भाग्य तरी नवे धनपुत्र दारा निकट वास बघा संतांपाई. धनामध्ये भाग्य नाही, धनामध्ये भाग्य नाही. तुकोबारांचं भरपूर पैसे आहे, गडगंज संपत्ती तुमच्याकडे आहे, बंगले आहे, नोकर आहे, चाकर आहे, सगळं आहे, पण त्याच्यात आनंदच आहे याची हमी आहे का? नाही ना. पैसा भरपूर पडलाय, बँक बॅलन्स भरपूर आहे, दागिने भरपूर आहे, पण आनंद मिळतो का त्यामध्ये? नाही नाही. तुकोबाराय म्हणतात तुकामध्ये धन, धनासाठी घेती प्राण.
आणि धन पडलंय, बंगल्यामध्ये भरपूर आहे, पण बऱ्याच वेळेला त्या बंगल्यावर दरोडा पडतो, दरोडा. बरं, दरोडा पडतो तर ते पैसे घेऊन नाही का ते दागिने घेऊन जातात का? नाही ना. ते काय करतात? मारतात ना. धनासाठी घेती प्राणाचं म्हटलं, मारतात. पण म्हणजे आपल्याकडे पैसा आहे भरपूर, पैशामध्ये सुख नाही असं तुकोबरायानंतर. धनामध्ये सुद्धा सुख नाही. तुम्हाला सुखाची जर सांगड हवी असेल, पैशाच्या, तुमच्याकडे पैसा आहे, मालमत्ता आहे, इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, पण त्याला सुखाची सांगड जर जोडायची असेल, त्याला नाम सांगण्याची गरज आहे. पैसा आहे, त्याच्या पैशाचा विनियोग काय करता आपण, कशा प्रकारे व्यापार व्यवसाय करता, कशा प्रकारे लोकांना तुम्ही सहकार्य करता, मदत करता, आणि कशा प्रकारे लोकांना लुटता, हे पाठ याच्यामध्ये येतो. पैसा भरपूर आहे, पण पैशाने सुख आहे का? अहो, काय बंगल्यावर भरपूर पैसे पडलेले, भरपूर पैसा आहे, पण मानसिक समाधान मुळीच नाही. आणि मानसिक समाधान मिळावं, आपल्या जीवनामध्ये आनंद टिकून राहावा, आपल्या जीवनामध्ये सुख टिकून राहावं, त्याला नाम साधण्याची गरज आहे. भाग्य तरी नवे धन. आता पुत्र, बऱ्याच वेळेला मुलगा झाला नाही, मुलगा होत नाही, म्हणून नवस केला जातो. बऱ्याच वेळेला नवस केला जातो, आणि नवस करताना बरंच आपण साधना करतो मुलगा होण्यासाठी. बऱ्याच नवसानंतर, बऱ्याच देवादेव केल्याच्या नंतर बाळ होतं, पुत्र होतो. आता ते झालेलं बाळ आपण पूजवाने बाळ, आणि बऱ्याच दिवसातून झालेल्या बाळाचा आपण कौतुक करतो. अनेक त्याच्या प्रकारच्या सगळ्या हौस-मौज पूर्ण करतो, आणि या हौस-मौज पूर्ण करता करता बाळ मोठं होतं, शाळेत जातं. शाळेत गेल्यानंतर कॉलेजला जातं, कॉलेजला गेल्याच्या नंतर नको त्याच्या संगती लागतात. बालवयात सगळे त्याला वाईट, सगळे जेवढे असतात ते सगळे जोडले जातात. सगळे वाईट वागणं, वाईट विचार, वाईटच सगळं चालू झालं. आई वडिलांना तो नंतर प्यायला लागला, संध्याकाळी पेरून घरी यायचा. आई वडिलांना उतारवयात दुःख झालं, अरे आपण पुत्र होण्यासाठी नवस केले, या देवाला गेलो, त्या देवाला गेलो, त्या देवाला गेलो. नंतर तो आई वडिलांना सुद्धा अपशब्द बोलायला लागला, आणि अपशब्द बोलता बोलता आई वडिलांना हे दुःख सहन झालेलं नाही. उदार वयामध्ये जर मुलांनी दुःख दिलं तर कोणत्याच आई वडिलांना सहन होत नाही, कोणत्याच. त्यांच्या जीवनामध्ये तेच झालं. अरे आपण नवस केले, देवादिदेव केले, साधना केली, नंतर बाळ झालं. लहानपणी कौतुक केलं, वाढवलं, आणि वाढवल्यानंतर काय करायला लागला? तरी सल्ला दिला, त्याचं लग्न करा म्हणजे सुधारलं तर सुधारलं. लग्न करून केलं त्याचं, आणि लग्न करून आणल्याच्या नंतर त्या बिचाऱ्याला लक्ष्मीला काय माहिती का, याला अनेक बरं आलेले असं का सांगतात, त्याला सुपारीच्या खांद्यातून सुद्धा द्यायचं नाही असं सांगतात. हा, हे करायचं, लग्न बघायला गेलं ना, नाही हो, त्याला अजिबात नाही समजायचं, चांगला पोरग आहे. गाडी द्यायची घेऊन दुकानात मित्राची गाडी घेऊन जातो, तो माझीच गाडी म्हणतो ती गाडी. खरं बोलणं नाही. नंतर हा प्यायला लागला, त्यांचं आई वडिलांना दुःख झालं. आई वडील ये लोकांची यात्रा संपवली त्यांनी मुलाच्या वागण्यामुळे. बऱ्याच वेळेला आई वडिलांना जर दुःख झालं, 10-20 वर्ष जगणारे आई वडील लवकरच जातात, सोडून जातात. ते गेले त्याचे आई वडील. नंतर हा याचं प्यायचं व्यसन जाईना, इतका प्यायचा, सगळं विकलं घरातलं त्यांनी. जमिनी विकल्या, सगळं जे काय असं विकलं, घरातली भांडी कुंडी विकली त्यांनी. आणि भांडी कुंडी विकल्याच्या नंतर असाच एकदा प्रसंग आला, आपल्या पत्नीचं मंगळसूत्र दे म्हणाला. ती म्हणाली कशासाठी? म्हणे मला दारू प्यायचे, माझ्याकडे पैसे नाही येत. पत्नी म्हणाली माझं सौभाग्याचं लेणं आहे, मी मंगळसूत्र देणार नाही. आता याला चिडच नाही, याला देतो डोक्यात फक्त दारूच होती ना, याला काय करतो बाकी? जर तू दिलं नाही तर तुला मारून टाकेल म्हणे मी. पत्नी म्हणाले काही करा,
माझं सौभाग्याचं लेणं मी तुमच्या हातात देणार नाही. बराच वेळ झाला वादविवाद झाले पती पत्नीमध्ये. याने सांगितलं बघ मारेल तुला जाळेल तुला, ते तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांनी काय केलं माहिती का, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढलं, रॉकेल ओतलं आणि तिला पेटवलं स्वतःच्या पत्नीला. भाग्य तरी नव्हे धन पुत्राने भाग्य. असा जर पुत्र जन्म आपल्या घरामध्ये आला तर ते काय काय होणार, त्या पत्नीची तरी विचारायचे कायच किती देणार. म्हणजे मुलं जन्माला आले त्यानंतर आपल्या घरातलं जी मूळ आहे, आपल्या घरातलं जे अपत्य आहे ते सुंदर आणि चांगल्या विचारात असेल तरच सुखी, तरच आनंद आहे. नाहीतर चांगलं विचार नसेल, चांगले विचार नसेल तर आई वडिलांना शेवटी काय दुःख होतं त्यांनाच जायचं. दारा म्हणजे पत्नी, भाग्य तरी नवे धनपुत्र दारा. आता प्रत्येकाची बायको लक्ष्मी आहेच असं म्हणता येईल का? नाही ना, जे आता त्याला माहिती कशी आहे का नव्हतं तो मग कंटाळू म्हणून मी कसे संगती भूगंड म्हणजे कर्कशाचं असेल असतात लक्ष्मी त्यांना आता वगैरेंना काही आपण नाव करू, पण काहीचे जर कर्काचे असेल ना त्याचा हालत आहे, त्याचा हालत आहे. तो मित्रांमध्ये ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस सांगता काय सांगायचं माझ्या अवस्थेमध्ये आज मुलं मीच काढतो, दळायला मीच जातो, गोळ्या मीच काढतो, मीच करतो म्हणजे त्याच्या ज्या भेटतात ते सांगते का ते काय जात कर्काच्या. आणि याच्यामध्ये सगळं सांगतो कारण मित्रांना फार म्हणतो कंटाळा बोलला बायकोचाच कंटाळा मग सोडून द्यावं तर तीच मला घालत राखून देईल तिला सोडून देईल कारण ती कर्कश असते. चरणापुत्र भाग्य तरी नवे धनपुत्र भक्तीमध्ये भाग्य असेलच याची आम्ही तुकोबाला देत नाही. मित्रांनी सांगितले काम करणार तू तिच्या उलट वागायला शिक. मित्र हे भारी असतं, उलट वागायला शिक म्हणजे काय शिकायचं म्हणजे ती ज्यावेळेला दळण दळायला तुला पाठवेल ना त्या दिवशी 2 ते आपण घरी जायचं नाही लवकर. हा याने खेळ होते ही आयडिया बरी म्हणतो स्वतः 7 वाजता करायचं ना 9 वाजता गेलेलो आज आपण तुमची काय करणार स्वयंपाकच नाही राहते काही नाही. 2-3 वेळा ओरडून पाहिलं चिडून पाहिलं याला आनंद वाटतो जे वाटायचं असं त्याचं मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तो उलट वागायला सुरुवात केली. उलट वागायला सुरुवात केल्याची मी काय कशाही उलटी वागायला आले आहे हा तिलाच वाटायला लागलं किती दिवस आपल्याला असं बरेच दिवस चालल्याच्या नंतर पितृपक्ष होता आणि पितृपक्ष असल्यामुळे हा बायको म्हटला आपल्या घरात वडिलांचं पितृ श्राद्ध करायचं नाही कारण मित्रांनी सांगितलं उलट वागायचं मग त्याचं सुलट आपण कोणी पण का बरं नाही करायचं ती म्हणते नाही गरजच नाही ना ब्राह्मण बोलवा या सगळा गावकऱ्यांना बोलवा चांगलं जेवण करा कशाला पाहिजे म्हणायचं. आता ते उलट सुलट आलं सुलट ती म्हणाली काय मित्र करायची म्हणे चांगले 5-10 ब्राह्मण बोलवा सगळ्यांना जेवायला बोलवा मी नैवेद्य करते सगळ्यांना जीव घालू. त्याला मित्रांना आमंत्रण द्यायला आपला पहिला सध्या समजा लागू पडला म्हणे मी सांगितलं होतं नाही करायचं तर ती म्हटली करायचं पहिला सल्ला म्हणजे लागू पडला. मस्त पित्र केली का सगळ्यांना जीव घातलं ब्राह्मण गुंड जीव घातलं नैवेद्य ठेवला सगळ्यांना जीव घातल्याच्या नंतर ती पत्नी काय म्हणते आता हे पाऊस तर खूप पडतो म्हणे हा नैवेद्य उतरल्यावर वगैरे टाकून काय उपयोगाचं नाही. मी नदीला जाते आणि नैवेद्य पाण्यात सोडून येते. अगं हा म्हणतो पाऊस खूप चांगला आहे. आता हे ऐकणारी असते का ते ऐकणारीच नव्हती ती होतीच करायचं. त्याला काय होतं जाताना मध्ये नदीवर तो खरंच जाय म्हणे नैवेद्य उचलला आणि निघाली जोरात निघाली. अगं तो म्हणतो थांब मी आहे पाठीमागे थांबा म्हणते काय होत नाही थांबा तुम्ही मागे. ती पुढे चालली नैवेद्य घेऊन ती पुढे पडते हा पाठीमागे पडतो
पळता पळता नदी आली. अगं थांब, ती म्हणजे तुम्हीच थांबा. नवऱ्याला दंडाची थांबा म्हणजे तुम्ही थांबा. ती नदी अगं खूप पाणी आहे, काय होतं त्याला असलं तर. ती नवऱ्याचं काही ऐकलं. अगं पुढची गप्पाच म्हणते, कशी डोळे म्हणते, गेली ना पाण्याची, पाण्या वाहत्या पाण्यात गेली. त्या ठिकाणी खूप पाणी होतं, त्या पाण्यात अक्षरशः बुडली. भाग्य तरी नवे धनपुत्र बायकोमध्ये भाग्य असेलच असं तुकोबाराय. आणि त्याच्या पुढे तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात तुकोबाराय म्हणतात, निकट वास बरा संतान पाहिजे. संतांच्या बरोबर, संतांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर आपल्याला आनंदच आहे असं तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात. आणि त्या संतांची काया वाचा मनाने सेवा करावी, हेच अभंगाचं शेवटचं चरण आहे. शेवटचं चरण तुका म्हणे, ह्याची करावी निराशी, बळी संतान पायी द्यावावी. दररोज कीर्तन किती वाजता सुटतं? 9 वाजता. आज कीर्तन 9:15 झाले. अजून 8 वाजता चाललं तर चालेल ना? आणि तिकडे आवडलं ना बांधलेलं आवडलं. असाच एक प्रसंग तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडला. कीर्तन वाढवलं तुकोबारायांनी. हे बऱ्याच ठिकाणी आपलं संस्कृत कीर्तन वाढवता एक जण गेला पंक्तीला बसायला मागून. हा गेले, सगळे गेले, एकच माणूस बसला होता ब्रह्मवान सारखा. एकच. तुकोबारायांनी सांगितलं, अरे फक्त बाबालाच एकट्याला कीर्तन कळलं, बाकीच्याला काय कीर्तन कळलं नाही. बाबा तुम्हाला एकट्यालाच कीर्तन कळलं? अहो नाही हो डोंगरे बाबा, तुमच्या पायाखाली जी भूमी आहे ती आई माय, ती घेण्यासाठी मी बसले. का म्हणे, ह्याची करावी निराशी. निराशी म्हणजे काय? देव संतांची काया वाचा मनाने सेवा करावी असं त्याचा अर्थ. माझ्या वडिलांची निराशी का देव असं म्हणतो. तसं तुका म्हणे, ह्याची करावी निराशी, बळी संतान पायी द्यावा जीव. संतान पायी जीव द्यावा म्हणजे ते जीव त्याच्या काय करत नाही. त्या संतांच्या सानिध्यामध्ये, सहवासामध्ये काया वाचा मनाने संतांची सेवा करावी. आणि अशी काया वाचा मनाने संतांची सेवा केल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये पूर्व पुण्य ज्याप्रमाणे जो आपण तसं सानुकूल पुण्य निर्माण होती. आणि तुमच्या जीवनामध्ये खरे संत व्यक्ती,
आणि असे खरे संत भेटल्याच्या नंतर त्या संतांच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होईल. असाच आजचा अनुभव आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त पाहिजे असेल, चांगलं जीवन जगा, चांगले विचार ठेवा, चांगले आचार ठेवा, चांगलं वागा, तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अभंग तसाच आहे ना. अभंगाचं मूळ विषय तो आहे की आपण चांगले विचार, चांगले आचार, चांगलं जीवन, चांगलं राहिलं की तुम्हाला निश्चित लाभदायी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे अभंगाची चढवणूक झालेली आहे. कीर्तन 15 मिनिटं का वाढवले याचे कारण सांगतो. तुम्ही चिठ्ठी आली, तयार होत राहिली व्याख्याने राहील होतं ते थोडं समजूया. अशा प्रकारचा सांगेल की त्याला चांगले विचार ठेवा, चांगले आचार ठेवा, चांगलं राहा. तुमच्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर